हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विथ आन्सर्स डिस्कस केले होते. तर तो पार्ट 1 होता. तर आजचा पार्ट 2 असणार आहे, म्हणजे त्यापुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहे. त्याचसोबत तिथं काय आन्सर्स देणे एक्सपेक्टेड आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो जर तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी युजफुल असणार आहे आणि याने नक्कीच तुमची इंटरव्ह्यू प्रिपरेशन बूस्ट होईल अशी मला खात्री आहे. आणि याने नक्कीच तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा क्रॅक होईल अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन द टर्म्स कपॅसिटन्स अँड इंडक्टन्स. ओके, तर कपॅसिटन्स आणि इंडक्टन्स म्हणजे काय किंवा त्यांची डेफिनेशन काय आहे असा क्वेश्चन आहे. तर बघा, कपॅसिटन्स इज द ॲबिलिटी ऑफ अ कंपोनंट टू स्टोअर द चार्ज बिटवीन द टू प्लेट्स when there is a potential difference applied across it. It is denoted by C and it is measured in farads F. ओके, तर कपॅसिटन्स ही एखाद्या कंपोनंटची अशी ॲबिलिटी आहे जेणेकरून त्याच्या जे दोन प्लेट्स असतात, नेमली एक असतं पॉझिटिव्ह आणि दुसरं असतं निगेटिव्ह. मग याच्यामध्ये ते चार्ज स्टोअर करू शकतं. आणि हे केव्हा होतं, जेव्हा आपण त्या कंपोनंटला जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो किंवा व्होल्टेज अप्लाय करतो तेव्हा. ओके, तर मग कपॅसिटन्सला आपण सीने डिनोट करतो आणि फॅरेड्समध्ये मेजर करतो. ओके, फॅरेड्स म्हणजेच एफ. ओके, यानंतर नेक्स्ट आहे इंडक्टन्स. इंडक्टन्स इज द ॲबिलिटी ऑफ अ कंपोनंट टू रेजिस्ट ऑर अपोज एनी चेंज इन द करंट. The current generates a magnetic field whose strength varies with the current. It is denoted by L and it is measured in Henry H. ओके, तर इंडक्टन्स ही एखाद्या कंपोनंटची अशी ॲबिलिटी आहे जेणेकरून ते त्या करंटमध्ये होणाऱ्या चेंजला रेजिस्ट करतं किंवा अपोज करतं, चेंज होऊ देत नाही. मग याच्यामुळे करंट ही एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट करते आणि ह्याची मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ही करंटबरोबर व्हेरी करत असते किंवा चेंज करत असते. मग इंडक्टन्सला आपण एलने डिनोट करतो आणि हेनरीमध्ये मेजर करतो. ओके, मग हेनरी म्हणजेच एच. ओके, यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय कपॅसिटर्स वर्क ऑन ए सी ओनली. ओके, तर बघा, कपॅसिटर्स हे नेहमी ए सी किंवा अल्टरनेटिंग करंटवरतीच का वर्क करतात किंवा का ऑपरेट करतात आणि डी सी म्हणजेच डायरेक्ट करंटवरती का वर्क करत नाहीत किंवा ऑपरेट करत नाहीत असा क्वेश्चन आहे. तर बघा, जनरली कपॅसिटर गिव्स द इन्फायनाईट रेजिस्टन्स टू द डी सी कंपोनेंट्स, दॅट इज इट ब्लॉक्स द डी सी कंपोनेंट्स. ओके, तर जनरली कपॅसिटर हे डी सी कंपोनेंट्सचा इन्फायनाईट रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतं. मग इन्फायनाईट रेजिस्टन्समुळे त्यातला जे काही डी सी कंपोनेंट्स असणार आहेत ते ब्लॉक होणार आहेत किंवा ते पुढं फ्लो होऊ शकत नसतात. त्याच्यामुळे इट अलाउज द ए सी कंपोनेंट्स टू पास थ्रू. ओके, तर कपॅसिटर्समधून ते फक्त ए सी कंपोनेंट्सना पास थ्रू व्हायला अलाव करतात. ओके, मग त्याच्यामुळेच कपॅसिटर्स हे फक्त ए सी किंवा अल्टरनेटिंग करंटवरती वर्क करतात आणि डी सी किंवा डायरेक्ट करंटवरती वर्क करत नाहीत. ओके, यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय कपॅसिटर्स वर्क ऑन ए सी ओनली. ओके, तर बघा, कपॅसिटर्स हे नेहमी फक्त ए सीवरतीच म्हणजेच अल्टरनेटिंग करंटवरतीच का वर्क करतात किंवा का ऑपरेट करतात आणि ते कपॅसिटर्स हे डी सीवरती म्हणजेच डायरेक्ट करंटवरती का वर्क करत नाहीत किंवा ऑपरेट करत नाहीत असा क्वेश्चन आहे. तर बघा, जनरली कपॅसिटर गिव्स द इनफायनाईट रेजिस्टन्स टू द डी सी कंपोनेंट्स, दॅट इज इट ब्लॉक्स द डी सी कंपोनेंट्स. इट ओनली अलाउज द ए सी कंपोनेंट्स टू पास थ्रू. ओके, तर एखाद्या कपॅसिटर जर आपण कन्सिडर केला तर डी सी कंपोनेंट्सला ते इनफायनाईट रेजिस्टन्स प्रोव्हाइड करत असतं. मग त्याच्यामुळे त्या डी सी कंपोनेंट्सला ब्लॉक करतं. डी सी कंपोनेंट्स हे कपॅसिटरमधून फ्लो होऊ शकत नाही आणि कपॅसिटर हे फक्त ए सी कंपोनेंट्सनाच पास करू देतं. मग त्याच्यामुळे कपॅसिटर्स हे फक्त ए सीवरती वर्क करतात. ओके, सो कपॅसिटर्स
वर्क ऑन AC ओनली. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डज द करंट लीड और लॅग द व्होल्टेज इन अन इंडक्टिव्ह सर्किट अँड अ कपॅसिटिव्ह सर्किट. ओके. तर एखादं इंडक्टिव्ह सर्किट आणि कपॅसिटिव्ह सर्किट जर आपण कन्सिडर केलं तर त्यात करंट हे लीड करत असतं की लॅग करत असतं व्होल्टेजला, असा क्वेश्चन आहे. तर बघा, द करंट लॅग्स द व्होल्टेज इन अन इंडक्टिव्ह सर्किट while the current leads the voltage in a capacitive circuit. ओके. तर जर आपण इंडक्टिव्ह सर्किट कन्सिडर केला तर त्याच्यात करंट हे व्होल्टेजला लॅग करत असतं आणि जर आपण कपॅसिटिव्ह सर्किट कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये करंट हे व्होल्टेजला लीड करत असतं. ओके. मग आता इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट हे व्होल्टेजला लॅग करते म्हणजेच लॅगिंग पॉवर फॅक्टर असणार आहे आणि कपॅसिटिव्ह सर्किटमध्ये करंट हे व्होल्टेजला लीड करते म्हटल्यावर तिथे लीडिंग पॉवर फॅक्टर असणार आहे. ओके. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट ओहम्स लॉ. ओके. तर ओहम्स लॉ काय सांगतं किंवा त्याचं स्टेटमेंट काय आहे, असा क्वेश्चन आहे. तर बघा, ओहम्स लॉ स्टेट्स दॅट the voltage across the two terminals of a conducting material or conductor is proportional to the current flowing through it. ओके. मग ओहम्स लॉ काय सांगतं बघा, तर एखाद्या कंडक्टिंग मटेरियल किंवा कंडक्टरच्या दोन टर्मिनल्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे त्या दोन टर्मिनल्समधून फ्लो होणाऱ्या करंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. मग डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं म्हणजे काय, व्होल्टेज जर वाढला करंटसुद्धा वाढणार आहे, व्होल्टेज जर कमी झाला करंटसुद्धा कमी होणार आहे. ओके. मग ओहम्स लॉ इज गिवन बाय 3 रिलेशन्स, नेमली V इज इक्वल टू R इंटू I इज इक्वल टू V अपॉन R अँड R इज इक्वल टू V अपॉन I. ओके. तर ओहम्स लॉला आपण 3 रिलेशन्समध्ये बघू शकतो, म्हणजे आपल्याला कोणती क्वांटिटी फाइंड करायची आहे त्यानुसार आपण ते रिलेशन्स फाइंड आउट करू शकतो. ओके. मग यातलं मेन रिलेशन आहे V इज इक्वल टू R इंटू I. ओके. मग V म्हणजे व्होल्टेज, R म्हणजे रेजिस्टन्स आणि I म्हणजे करंट. ओके. तर जर आपल्याला व्होल्टेज फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला रेजिस्टन्स आणि करंट माहीत असलं पाहिजे. जर आपल्याला करंट फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला व्होल्टेज आणि रेजिस्टन्स माहीत असलं पाहिजे. आणि जर आपल्याला रेजिस्टन्स फाइंड करायचं आहे तर आपल्याला व्होल्टेज आणि करंट माहीत असलं पाहिजे. ओके. मग हे फॉर्म्युलेज यूज करून आपण ते क्वांटिटी फाइंड आउट करू शकतो जर दुसरे 2 क्वांटिटीज दिलेले असतील तर. ओके. ओहम्स लॉ इज ॲप्लिकेबल ओनली टू अ बायलॅटरल ऑर अ लिनियर सर्किट. ओके. तर ओहम्स लॉ हे फक्त बायलॅटरल आणि लिनियर सर्किटला ॲप्लिकेबल असतात आणि ते युनिलॅटरल आणि नॉन लिनियर सर्किटला ॲप्लिकेबल नसतात. ओके. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ. ओके. तर ओहम्स लॉचे काय काय लिमिटेशन्स आहेत किंवा काय काय ड्रॉबॅक्स आहेत, असा क्वेश्चन आहे. तर बघा, ओहम्स लॉ इज ॲप्लिकेबल ओनली टू अ बायलॅटरल सर्किट or a linear circuit and it is not applicable to a unilateral circuit or a non-linear circuit. ओके. तर ओहम्स लॉ हे फक्त बायलॅटरल सर्किट आणि लिनियर सर्किटसाठी ॲप्लिकेबल आहे आणि ते युनिलॅटरल सर्किट आणि नॉन लिनियर सर्किटसाठी ॲप्लिकेबल नाही आहे. तर हा ह्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे किंवा लिमिटेशन आहे. ओके. तर क्रायटेरिया फॉर ओहम्स लॉ इज दॅट द रेजिस्टन्स मस्ट बी कॉन्स्टंट विथ द व्होल्टेज अँड द करंट which also depends on the temperature, whereas the resistance of a unilateral circuit or a non-linear circuit varies with the voltage and the current. Thus, it is not applicable in such a circuit. ओके. तर आता त्यांनी दिले की ओहम्स लॉ हे फक्त बायलॅटरल सर्किट, लिनियर सर्किटसाठीच का ॲप्लिकेबल आहे आणि युनिलॅटरल सर्किट आणि नॉन लिनियर सर्किटसाठी का ॲप्लिकेबल नाही. तर बघा, ओहम्स लॉसाठीचा मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे की रेजिस्टन्स हा व्होल्टेज आणि करंट बरोबर कॉन्स्टंट असला पाहिजे आणि हे सगळं टेम्परेचरवर पण डिपेंडेंट असतं. मग युनिलॅटरल सर्किट आणि नॉन लिनियर सर्किटमधला रेजिस्टन्स हा व्होल्टेज आणि करंट बरोबर व्हेरी होत असतो आणि तिथे टेम्परेचरसुद्धा चेंज होत असतं. मग त्याच्यामुळे अशा सर्किट्समध्ये ओहम्स लॉ हे ॲप्लिकेबल नाही आहे. ते फक्त बायलॅटरल सर्किट आणि लिनियर सर्किटसाठी ॲप्लिकेबल आहे. ओके. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट किर्चॉफ्स लॉज.
ओके, तर किर्चॉफचे सर्किट लॉज काय आहेत स्टेट करा असा क्वेश्चन आहे. तर बघा, किर्चॉफ्स लॉज हे मेनली दोन असतात, KCL आणि KVL. KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ आणि KVL म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, तर ते काय आता आपण बघणार आहे. ओके, तर किर्चॉफ्स करंट लॉ और KCL states that the current entering a node is equal to the current leaving a node. Kirchhoff's current law or KCL is also known as the law of conservation of charge. ओके, तर किर्चॉफ्स करंट लॉ किंवा KCL स्टेट करतं की एखाद्या नोडला एंटर होणारा करंट आणि एखाद्या नोडला लीव्ह करणारा करंट हा इक्वल असतो. म्हणजेच इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. ओके, मग KCLलाच आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज असं सुद्धा म्हणतो, कारण तिथं चार्ज हे कॉन्स्टंट राहतं किंवा सेम राहतं. ओके, यानंतर नेक्स्ट आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ और KVL states that the sum of all voltages in a circuit is equal to 0. Kirchhoff's voltage law or KVL is also known as the law of conservation of energy. ओके, तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा KVL सांगतं की एखाद्या सर्किटमधल्या सगळ्या व्होल्टेजेसचं सम हे नेहमी इक्वल टू 0 असतं आणि KCLलाच आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं सुद्धा म्हणतो, कारण एनर्जी ही तिथं कॉन्स्टंट राहत असते. ओके, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. ओके, तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर किंवा MPT थेरम काय आहे असा क्वेश्चन आहे. तर बघा, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम मेन्शन्स द कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर फ्रॉम द सोर्स टू द लोड. ओके, सो एखाद्या सर्किटमध्ये मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर किंवा MPT थेरम ही मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कधी होते एखाद्या सर्किटमध्ये सोर्सपासून लोडपर्यंत, त्यासाठीची कंडिशन स्पेसिफाय करते किंवा मेन्शन करते. ओके, सो मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम states that in a linear bilateral network the maximum power will be transferred from the source to the load when the external load resistance equals to the internal resistance of the source or the Thevenin's resistance of the circuit. ओके, तर बघा, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम किंवा MPT थेरम काय सांगतं बघा, तर एखाद्या लिनियर बायलॅटरल नेटवर्कमध्ये आपण सोर्सपासनं लोडपर्यंत मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होणार आहे जेव्हा एक्सटर्नल लोड रेझिस्टन्स ही त्या सोर्सच्या इंटरनल रेझिस्टन्सला इक्वल असते किंवा थेवेनिन्स रेझिस्टन्सला इक्वल असते त्या सर्किटच्या. ओके, तर हे आहे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर किंवा MPT थेरमचं स्टेटमेंट. ओके, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन थेवेनिन्स थेरम इन अ सिंगल सेंटेन्स. ओके, सो थेवेनिन्स थेरम म्हणजे काय एक्सप्लेन करायचं आपल्याला सिंगल सेंटेन्समध्ये. ओके, तर बघा, थेवेनिन्स थेरम स्टेट्स दॅट इट इज पॉसिबल टू सिम्प्लिफाय एनी लिनियर सर्किट no matter how complex to an equivalent circuit with just a single voltage source and a series resistance connected to the load. ओके, सो थेवेनिन्स थेरमनुसार आपण कोणत्याही कॉम्प्लेक्स लिनियर सर्किटला एका इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो किंवा सिम्प्लिफाय करू शकतो आणि त्याच्यात फक्त सिंगल व्होल्टेज सोर्स असेल आणि एक सिरीज रेझिस्टन्स असेल जे की लोडला कनेक्टेड असेल. ओके, तर हे आहे थेवेनिन्स थेरमचे स्टेटमेंट किंवा त्याला अजून एक अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट आहे, ते काय आहे बघा, तर थेवेनिन्स थेरम स्टेट्स दॅट एनी linear electrically complex circuit can be reduced into a simple electric circuit with one voltage source and a resistance connected in series. ओके, सो थेवेनिन्स थेरम स्टेट करतं की एखाद्या लिनियर इलेक्ट्रिकली कॉम्प्लेक्स सर्किटला आपण एक सिम्पल इलेक्ट्रिक सर्किटमध्ये रिड्यूस करू शकतो किंवा सिम्प्लिफाय करू शकतो, ज्याच्यात की एक व्होल्टेज सोर्स असेल आणि एक रेझिस्टन्स असेल जे की सिरीजमध्ये आपण कनेक्ट केलेलं असेल. ओके, तर हे आहे थेवेनिन्स थेरमचे स्टेटमेंट. ओके, यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन नॉर्टन्स थेरम इन अ सिंगल सेंटेन्स. ओके, तर नॉर्टन्स थेरम काय आहे का सिंगल सेंटेन्समध्ये एक्सप्लेन करा. तर बघा, नॉर्टन्स थेरम स्टेट्स दॅट इट इज पॉसिबल टू सिम्प्लिफाय एनी लिनियर सर्किट
no matter how complex, to an equivalent circuit with just a single current source and a parallel resistance which is connected to load. ओके, तर बघा नॉर्टन्स थेरमनुसार आपण कितीही कॉम्प्लेक्स लिनियर सर्किट असेल त्याला आपण इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो किंवा सिम्प्लिफाय करू शकतो, ज्याच्यात की फक्त एक सिंगल करंट सोर्स असेल आणि एक पॅरलल रेजिस्टन्स असेल जे की लोडला कनेक्टेड असेल. ओके, किंवा नॉर्टन्स थेरमचं अजून एक अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट आहे. तर बघा Norton's theorem states that any linear electrically complex circuit can be reduced into a simple electric circuit with one current source and a resistance connected in parallel. Okay, so Norton's theorem नुसार एका लिनियर इलेक्ट्रिकली कॉम्प्लेक्स सर्किटला आपण सिम्पल इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा रिड्यूस करू शकतो, ज्याच्यात की फक्त एक करंट सोर्स असेल आणि एक रेजिस्टन्स असेल जे की पॅरललमध्ये कनेक्टेड असेल. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन नेटवर्क थेरम. तर नेटवर्क थेरम काय आहे एक्सप्लेन करा असा क्वेश्चन आहे. तर बघा द करंट थ्रू और द व्होल्टेज अक्रॉस एनी एलिमेंट ऑफ अ नेटवर्क इज इक्वल टू द अल्जेब्राइक सम ऑफ द करंट्स और द व्होल्टेजेस विच आर प्रोड्यूस्ड इंडिपेंडेंटली बाय ईच सोर्स. ओके, तर एखाद्या नेटवर्कच्या कोणत्याही एलिमेंटमधून फ्लो होणारा करंट किंवा त्या अक्रॉसचा व्होल्टेज हा नेहमी त्या करंट्स आणि व्होल्टेजच्या अल्जेब्राइक समला इक्वल असतो, जो की प्रत्येक सोर्सकडून इंडिपेंडेंटली असतो. ओके, सो इन अदर वर्ड्स दिस थेरम अलाउज अस टू फाइंड अ सोल्युशन फॉर द करंट और द व्होल्टेज यूजिंग ओनली वन सोर्स ॲट अ टाईम. ओके, सो अदर वर्ड्समध्ये आपण असं सुद्धा म्हणू शकतो की नेटवर्क थेरम हे आपल्याला एखाद्या करंट किंवा व्होल्टेजसाठी सोल्युशन फाइंड करायला हेल्प करते, ज्याच्यात की आपण फक्त एकच सोर्स यूज करतो ॲट अ टाईमला. ओके, यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डू द डिफरंट कलर्स ऑन द वायर्स इंडिकेट इन इलेक्ट्रिक सर्किट्स और इलेक्ट्रिक सिस्टम्स. ओके, तर बघा इलेक्ट्रिक सर्किट्स किंवा इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये आपण जे डिफरंट कलरचे वायर्स यूज करतो त्या प्रत्येक कलरच्या वायरचं काय इंडिकेशन आहे किंवा ते काय इंडिकेट करतं असा क्वेश्चन आहे. तर बघा द डिफरंट कलर्स ऑफ द वायर्स आर यूज फॉर द फेज इंडिकेशन पर्पजेस. ओके, तर वायरचे जे डिफरंट कलर्स आपण यूज करतो ते फेज इंडिकेशन पर्पजसाठी यूज करतो. ओके, द डिफरंट कलर्स ऑफ द वायर्स रिप्रेझेंट द लाईव्ह वायर्स, द न्यूट्रल वायर अँड द अर्थ वायर. ओके, तर ते जे काही कलर्स आहेत डिफरंट वायरचे ते आपल्याला लाईव्ह किंवा हॉट वायर्स रिप्रेझेंट करतात, त्यानंतर न्यूट्रल वायर रिप्रेझेंट करतात आणि अर्थ वायर रिप्रेझेंट करतात. ओके, तर लाईव्ह किंवा हॉट वायरचे नेहमी 3 असतात एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. न्यूट्रल वायर एक असते आणि अर्थ वायर एक असते. ओके, यानंतर द कलर कोड मे डिफर अराउंड द वर्ल्ड बट युजली द अर्थ वायर रिमेन्स द सेम, दॅट इज इट इज ग्रीन विथ येलो स्ट्रिप्स. ओके, तर कलर कोड हे पूर्ण जगात वेगवेगळं असू शकतं, म्हणजे त्या पर्टिक्युलर कंट्रीनुसार किंवा त्या पर्टिक्युलर कॉन्टिनेंटनुसार कलर कोड हा डिफर करू शकतो, पण अर्थ वायर ही नेहमी सेम राहते, म्हणजे ग्रीन वायर असते आणि त्याच्यात येलो स्ट्राइप्स असतात. ओके, हे मोस्टली कॉमन राहतं सगळीकडे. ओके, यानंतर आपण प्रत्येक कलरची वायर म्हणजे ती लाईव्ह किंवा हॉट वायर्स असतील, न्यूट्रल वायर असेल किंवा ग्राउंडिंग वायर असेल, ते प्रत्येक वायर आपण काय यूज करतो हे आपण बघणार आहे. ओके, तर बघा पहिला आहे ब्लॅक वायर. ब्लॅक वायर इज यूज फॉर अ पॉवर सप्लाय इन ऑल द सर्किट्स. एनी सर्किट्स विथ दिस कलर आर कन्सिडर्ड टू बी हॉट और लाईव्ह. इट इज नेवर यूज फॉर अ न्यूट्रल और ग्राउंड वायर. ओके, तर ब्लॅक वायर ही आपण पॉवर सप्लायसाठी यूज करतो सगळ्या सर्किट्समध्ये, आणि ज्या सर्किट्समध्ये हा कलर असेल त्याला आपण हॉट किंवा लाईव्ह सर्किट असं सुद्धा म्हणतो. ओके, यानंतर ब्लॅक वायर ही कधीच आपण न्यूट्रल किंवा ग्राउंड वायर म्हणून यूज करू शकत नाही. ओके, कारण आपण तिथे पॉवर सप्लाय दिलेला असतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे रेड वायर. दिस वायर
is a secondary live wire in a 220 volt circuit, and it is used in some types of interconnection. You can join the red wire to another red wire or to a black wire. ओके, तर रेड वायर ही आपण सेकंड लाईव्ह किंवा हॉट वायर यूज करतो एखाद्या 220 व्होल्ट सर्किटमध्ये, आणि काही टाईप्सच्या इंटरकनेक्शनमध्ये आपण ही यूज करतो. मग आपण एखाद्या रेड वायरला अनदर रेड वायरला जॉईन करू शकतो किंवा एका ब्लॅक वायरला सुद्धा आपण हे जॉईन करू शकतो आणि यूज करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ब्ल्यू अँड येलो वायर. ब्ल्यू अँड येलो वायर्स आर ऑल्सो यूज टू कॅरी पॉवर, बट दे आर नॉट wiring the outlets for the common plug-in electric devices. They are used for the live wire pulled through the conduct. ओके, तर ब्ल्यू आणि येलो वायर हे आपण पॉवर कॅरी करण्यासाठी यूज करतो, पण आपण ते वायरिंग करण्यासाठी यूज करत नाही, किंवा जे काही कॉमन प्लग इन इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस असतात त्यातले आउटलेट्स वायर करण्यासाठी आपण ते यूज करत नाही. ते आपण लाईव्ह वायरला कंडक्टमधून पुल करण्यासाठी यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे व्हाईट अँड ग्रे वायर. व्हाईट अँड ग्रे वायर्स आर यूज्ड ॲज अ न्यूट्रल वायर. इट कॅरीज द करंट दॅट इज अनबॅलन्स लोड टू द ग्राउंड. यू कॅन जॉईन व्हाईट अँड ग्रे ओनली टू द अदर व्हाईट अँड ग्रे वायर्स. ओके, तर बघा व्हाईट आणि ग्रे वायर्स हे आपण न्यूट्रल वायर्स म्हणून यूज करू शकतो, म्हणजे आयदर व्हाईट किंवा ग्रे आपण यूज करू शकतो. ओके, त्यानंतर हे जे काही व्हाईट आणि ग्रे वायर आहेत ते करंटला कॅरी करतात, म्हणजे जे काही अनबॅलन्स्ड लोड असेल त्याला ते ग्राउंडपर्यंत कॅरी करण्याचं काम करतात. ओके, त्यानंतर आपण व्हाईट आणि ग्रे वायर्सला फक्त अदर व्हाईट आणि ग्रे वायर्सलाच जॉईन करू शकतो, इतर कोणत्याही वायरसोबत आपण त्याला जॉईन करू शकत नाही. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ग्रीन वायर. Green wire is connected to the grounding terminal in an outlet box and run from the outlet box to the ground bus bar within an electric panel. ओके, तर ग्रीन वायर ही मोस्टली आपण ग्राउंडिंगसाठी यूज करतो. मग हे ग्रीन वायर ही आपण ग्राउंडिंग टर्मिनलमध्ये कनेक्ट करतो एखाद्या आउटलेट बॉक्समध्ये, आणि त्या आउटलेट बॉक्समधून आपण ग्राउंड बस बारला ते रन करतो किंवा पास करतो एखाद्या इलेक्ट्रिक पॅनलमध्ये. ओके, तर आत्ता आपण जे बघितलं ब्लॅक वायर, रेड वायर आणि येलो अँड ब्ल्यू वायर हे लाईव्ह किंवा हॉट वायर्स म्हणून आपण कन्सिडर करतो. त्यानंतर व्हाईट अँड ग्रे वायर हे आपण न्यूट्रल वायर म्हणून कन्सिडर करतो, आणि ग्रीन वायर ही आपण ग्राउंडिंग वायर म्हणून कन्सिडर करतो एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ सर्किट ब्रेकर. ओके, तर एखाद्या सर्किट ब्रेकरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे एक्सप्लेन करा, असा क्वेश्चन आहे. तर बघा, सर्किट ब्रेकर इज अ डिव्हाइस विच मेक्स ऑर ब्रेक द सर्किट. ओके, तर सर्किट ब्रेकर या नावावरूनच तुम्हाला समजू शकतं की सर्किट ब्रेकर एक असं डिव्हाइस आहे जे की एखाद्या सर्किटला मेक करेल किंवा ब्रेक करेल. म्हणजे नॉर्मल कंडिशनला ते त्या सर्किटला मेक करेल आणि अबनॉर्मल किंवा फॉल्टी कंडिशनला त्या सर्किटला ते ब्रेक करेल. ओके, तर असं डिव्हाइस आहे ते. सो सर्किट ब्रेकर हॅज टू कॉन्टॅक्ट्स, नेमली फर्स्ट वन इज फिक्स्ड कॉन्टॅक्ट अँड सेकंड वन इज मूव्हिंग कॉन्टॅक्ट. ओके, तर सर्किट ब्रेकरमध्ये दोन कॉन्टॅक्ट्स असतात. पहिला आहे फिक्स्ड कॉन्टॅक्ट आणि दुसरा आहे मूव्हिंग कॉन्टॅक्ट. ओके, तर अंडर नॉर्मल कंडिशन द मूव्हिंग कॉन्टॅक्ट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द फिक्स्ड कॉन्टॅक्ट, देअरबाय फॉर्मिंग द क्लोज सर्किट फॉर द फ्लो ऑफ करंट. ओके, तर नॉर्मल कंडिशनला सर्किट ब्रेकरचा मूव्हिंग कॉन्टॅक्ट हा फिक्स्ड कॉन्टॅक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये तिथे क्लोज सर्किट फॉर्म होते आणि त्याच्यामुळे त्या क्लोज सर्किटमधून करंट फ्लो होत असतो. ओके, म्हणजेच इथं मेक द सर्किट झालं. ओके, अंडर नॉर्मल कंडिशन. ओके, यानंतर बघा नेक्स्ट आहे ड्युरिंग अबनॉर्मल अँड फॉल्टी कंडिशन्स, that is when the current exceeds the rated value, then an arc is produced between the fixed contact and the moving contact, thus it forms the open circuit. Okay, a circuit breaker breaks the circuit by opening the contact terminals. Okay, तर बघा एबनॉर्मल किंवा फॉल्टी कंडिशन्सच्या वेळेला, म्हणजे जेव्हा करंट ही रेटेड व्हॅल्यूपेक्षा जास्त होते किंवा
करंट ही रेटेड व्हॅल्यूला एक्सीड करते त्यावेळेला फिक्स कॉन्टॅक्ट आणि मूव्हिंग कॉन्टॅक्टच्या मध्ये एक आर्क प्रोड्यूस होतो. मग या आर्कमुळे एक ओपन सर्किट प्रोड्यूस होतं. मग त्याच्यामुळे करंट फ्लो हा तिथं होऊ शकत नाही किंवा करंट फ्लो हा इंटरप्ट होतो. ओके, सो तिथे सर्किट ब्रेकर हा त्या सर्किटला ब्रेक करतो अंडर अबनॉर्मल किंवा फॉल्टी कंडिशनला. ओके, आणि हे कसं करतं ते तर जे फिक्स आणि मूव्हिंग कॉन्टॅक्ट आहे त्यांचे टर्मिनल्स ओपन करून. ओके, द आर्क जनरेटेड हिअर इज एक्सटिंग्विश्ड बाय द आर्क क्विंचिंग मीडिया लाईक एअर, ऑइल, व्हॅक्यूम एक्सेट्रा. ओके, तर बघा इथं जे काही आर्क आपण प्रोड्यूस केलेलं बघितलं आहे ते आपण आर्क क्वेंचिंग मीडिया जसे की एअर, ऑइल, व्हॅक्यूम हे यूज करून एक्सटिंग्विश करणार आहे किंवा ते घालवणार आहे. ओके, डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ मीडियम इट युजेस फॉर एक्सटिंग्विशिंग आर्क, द सर्किट ब्रेकर्स आर क्लासिफाईड इंटू एअर सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर एक्सेट्रा. ओके, तर आपण ते आर्क एक्सटिंग्विश करण्यासाठी कोणतं मीडियम किंवा काय यूज करणार आहे याच्या बेसिसवरती आपण सर्किट ब्रेकरला एअर सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर आणि व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर याच्यामध्ये क्लासिफाय केलं आहे. मग एअर सर्किट ब्रेकरमध्ये आपण एअर हे आर्क एक्सटिंग्विशिंगसाठी मीडिया म्हणून यूज करणार आहे. ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये आपण आर्क एक्सटिंग्विशिंगसाठी ऑइल हे मीडिया म्हणून यूज करणार आहे आणि व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरमध्ये आर्क एक्सटिंग्विशिंगसाठी आपण व्हॅक्यूम हे मीडिया म्हणून यूज करणार आहे. ओके, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अ व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. ओके, तर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर किंवा VCB म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. तर बघा ड्युरिंग द कॉन्टॅक्ट ओपनिंग अँड आर्क इज जनरेटेड बिटवीन द टर्मिनल्स दॅट कॅन बी क्वेन्स्ड युजिंग व्हेरियस मीडियम्स इन अ सर्किट ब्रेकर. ओके, सो सर्किट ब्रेकर जेव्हा ऑपरेट होतो फॉल्टी किंवा नॉर्मल कंडिशन्सच्या वेळेला तेव्हा तिथले मूव्हिंग आणि फिक्स कॉन्टॅक्ट यांचं कॉन्टॅक्ट ओपनिंग होतं किंवा त्यांचे टर्मिनल्स हे ओपन होतात आणि त्याच्यामुळे तिथं जो काही आर्क जनरेट होतो त्या टर्मिनल्सच्या मध्ये ते आपण व्हेरियस मीडियम्सने क्वेन्स करू शकतो किंवा ते एक्सटिंग्विश करू शकतो त्या सर्किट ब्रेकरमध्ये. सो इन VCB और व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर द मीडियम फॉर आर्क क्वेंचिंग इज व्हॅक्यूम. ओके, द व्हॅक्यूम हॅज अ हाय व्होल्टेज आर्क quenching ability as compared to air and they are used for high voltage circuits. ओके, तर बघा व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरमध्ये आपण आर्क क्वेंचिंगसाठी व्हॅक्यूम हा मीडियम यूज करतो. मग या व्हॅक्यूममध्ये हाय व्होल्टेज आर्क क्वेंचिंग ॲबिलिटी असते म्हणजे ते फास्टेस्ट रेटला आर्क क्वेंच करू शकतात एअरच्या तुलनेत आणि ते आपण हाय व्होल्टेज सर्किट्स किंवा HV सर्किट्समध्ये ते मोस्टली यूज करतो. ओके, तर हे आहे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर किंवा VCB त्याला पण म्हणतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन अ MCB अँड अ MCCB. ओके, तर MCB आणि MCCBमध्ये काय डिफरन्स आहे एक्सप्लेन करा असा क्वेश्चन आहे. तर बघा द MCB स्टँड्स फॉर मिनिएचर सर्किट ब्रेकर अँड इट इज यूज फॉर अ करंट रेटिंग दॅट इज लोअर दॅन 100 amps with interrupting ratings of below 18 kilo amps. Okay, its tripping characteristics cannot be adjusted and they are used for domestic purposes. Okay, MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर आणि हे आपण लोअर करंट रेटिंगसाठी यूज करतो जे की 100 amperes असेल आणि इंटरप्टिंग रेटिंग्स हे तिचे बिलो 18 किलो ॲम्प्स असतात. त्याचे ट्रिपिंग कॅरेक्टरिस्टिक्स हे आपण ॲडजस्ट करू शकत नाही आणि ते आपण डोमेस्टिक पर्पजसाठी यूज करतो म्हणूनच त्याचं नाव आहे मिनिएचर किंवा मिनी सर्किट ब्रेकर. ओके, MCB. ओके, यानंतर नेक्स्ट आहे द MCCB स्टँड्स फॉर मोल्डेड केस सर्किट ब्रेकर अँड इट हॅज हाय करंट रेटिंग ऑफ अराउंड 2500 amps where its interrupting ratings are between 10K to 200K amps. Also its tripping characteristics can be adjusted. They are used in industries. Okay, so MCCB म्हणजे मोल्डेड केस सर्किट ब्रेकर आणि याच्यात हाय करंट रेटिंग असते अराउंड 2500 amperes एवढी आणि याचे इंटरप्टिंग रेटिंग्स हे बिटवीन 10K to 200K amperes एवढे असतात. ओके, आणि याचे ट्रिपिंग कॅरेक्टरिस्टिक्स हे सुद्धा आपण ॲडजस्ट करू शकतो आणि हे आपण इंडस्ट्रीजमध्ये यूज करतो. ओके, तर हे आहे MCB आणि MCCB मधला डिफरन्स. ओके,
यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ सिंगल पोल सर्किट ब्रेकर अँड अ डबल पोल सर्किट ब्रेकर. ओके, सो सिंगल पोल सर्किट ब्रेकर आणि डबल पोल सर्किट ब्रेकरमध्ये काय डिफरन्स आहे एक्सप्लेन करा, असा क्वेश्चन आहे. तर बघा, सिंगल पोल सर्किट ब्रेकर्स आर वायर्ड विथ वन हॉट वायर अँड वन न्यूट्रल वायर. व्हेन देर इज अन ओव्हरलोड इन अ सिंगल पोल ब्रेकर सर्किट, देन ओनली दॅट पर्टिक्युलर ब्रेकर ट्रिप्स. ओके, तर सिंगल पोल ब्रेकर्समध्ये एक हॉट वायर असतं आणि एक न्यूट्रल वायर असतं. मग जेव्हा सिंगल पोलच्या ब्रेकरच्या सर्किटमध्ये जेव्हा ओव्हरलोड होईल त्यावेळेला फक्त ते पर्टिक्युलर ब्रेकर हे ट्रिप होईल किंवा ब्रेक होईल. ओके, त्यानंतर डबल पोल सर्किट ब्रेकर्स हॅव टू हॉट वायर्स दॅट आर कनेक्टेड बाय अ सिंगल न्यूट्रल वायर. That means if there's a short circuit on either of the double pole breaker circuit, then both breakers trip. ओके, तर डबल पोल सर्किट ब्रेकर्समध्ये दोन हॉट वायर्स असतात आणि एक सिंगल न्यूट्रल वायरला ते कनेक्टेड असतात. म्हणजेच जेव्हा त्या डबल पोल ब्रेकरच्या सर्किटमधल्या कोणत्याही वायरला जेव्हा शॉर्ट सर्किट होईल त्यावेळेला दोन्ही पण ब्रेकर्स हे ट्रिप होतील किंवा ब्रेक होतील. ओके, तर आहे सिंगल पोल सर्किट ब्रेकर आणि डबल पोल सर्किट ब्रेकरमधला डिफरन्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ फ्यूज अँड अ सर्किट ब्रेकर. ओके, तर फ्यूज आणि सर्किट ब्रेकरमध्ये काय डिफरन्स आहे, असा क्वेश्चन आहे. तर बघा, द फ्यूज इज मेड ऑफ अ मेटल वायर which is called fuse link or fuse element that melts when the current exceeds its limit. It works automatically and it is a one-time use device that needs to be replaced. ओके, तर फ्यूजमध्ये एक मेटल वायर असते ज्याला की आपण फ्यूज लिंक किंवा फ्यूज एलिमेंट असं म्हणतो. आणि जेव्हा करंट ही त्याची लिमिट एक्सेड करते किंवा करंट ही त्याच्या रेटिंगपेक्षा जास्त होते त्यावेळेला ते फ्यूज लिंक किंवा फ्यूज एलिमेंट हे मेल्ट होतं. ओके, यानंतर फ्यूज हे ऑटोमॅटिकली वर्क करतं जेव्हा की ते एखाद्या सिस्टममध्ये अबनॉर्मल कंडिशन किंवा फॉल्टी कंडिशन बघतं तेव्हा. आणि हे वन टाईम यूज डिव्हाइस आहे जे की आपण एकदा यूज केलं म्हणजेच काय, तर एकदा फ्यूज लिंक किंवा फ्यूज एलिमेंट मेल्ट झालं की तो फ्यूज हा रिप्लेस करावा लागतो आपल्याला. ओके, द सर्किट ब्रेकर इज अन इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच दॅट opens the circuit during overcurrent or short circuits. It works automatically as well as manually and it can be used again by resetting the lever. ओके, तर सर्किट ब्रेकर हे इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच आहे जे की ओव्हर करंट किंवा शॉर्ट सर्किटच्या वेळेला सर्किट हे ओपन करतं. मग सर्किट ओपन केल्यामुळे तिथला करंट फ्लो हा थांबतो. ओके, मग हे सर्किट ब्रेकर ऑटोमॅटिकली वर्क करू शकतं ॲज वेल ॲज मॅन्युअलीसुद्धा वर्क करू शकतं आणि हे आपण अगेन अँड अगेन यूज करू शकतो लिव्हर हे रिसेट करून. ओके, तर हे आहे फ्यूज आणि सर्किट ब्रेकरच्या मधला डिफरन्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ सर्किट ब्रेकर अँड आयसोलेटर. ओके, सो सर्किट ब्रेकर आणि आयसोलेटरमध्ये काय डिफरन्स आहे एक्सप्लेन करा, असा क्वेश्चन आहे. तर बघा, अ सर्किट ब्रेकर इज अ इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच that is used to control the flow of current, same like a fuse. It automatically breaks the circuit in case of fault or abnormal conditions like short circuit and overload. It can also manually break the circuit. It is on-load and off-load device, that is it operates in both the on or off power supply condition. ओके, तर बघा, सर्किट ब्रेकर हे एक इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच आहे जे की आपण करंट फ्लोला कंट्रोल करण्यासाठी यूज करतो. म्हणजेच काय, तर करंट ही जेव्हा त्याच्या रेटेड व्हॅल्यूला एक्सीड करते त्यावेळेला हे सर्किट ब्रेकर आणि फ्यूज दोन्ही पण ऑपरेट होतात. करंट सर्किट ब्रेकर आणि फ्यूज हे ऑलमोस्ट सेम आहेत पण त्याचं वर्किंग हे फक्त वेगळं आहे. एक सर्किट ब्रेकर हे ऑटोमॅटिकली त्या सर्किटला ब्रेक करतं जेव्हा की त्या सर्किटमध्ये ते फॉल्ट किंवा नॉर्मल कंडिशन सेन्स करतं, जसं की शॉर्ट सर्किट असेल किंवा ओव्हरलोड असेल. मग हे सर्किट ब्रेकर हे मॅन्युअलीसुद्धा त्या सर्किटला ब्रेक करू शकतं. मग ते ऑनलोड आणि ऑफलोड डिव्हाइस आहे. म्हणजेच काय, तर ऑन किंवा ऑफ पॉवर सप्लाय कंडिशनमध्ये ते वर्क करू शकतं. ओके, यानंतर आहे, अन आयसोलेटर इज अ मेकॅनिकल स्विच दॅट इज यूज फॉर आयसोलेटिंग और डिस्कनेक्टिंग द पॉवर सप्लाय इन सबस्टेशन्स. It is an offload device that it is operated when the power supply is off. ओके, सो एक आयसोलेटर हे एक मेकॅनिकल स्विच आहे
जे की आपण एखाद्या सबस्टेशनमध्ये यूज करतो पॉवर सप्लायला आयसोलेट करण्यासाठी किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी. मग हे एक ऑफलोड डिव्हाइस आहे. म्हणजेच काय तर ते फक्त पॉवर सप्लाय जेव्हा ऑफ असेल त्यावेळेला ते ऑपरेट होतं. ओके, तर आहे सर्किट ब्रेकर आणि आयसोलेटरच्या मधला डिफरन्स. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इलेक्ट्रिकलचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघितले, जो की पार्ट 2 होता. याआधी मी पार्ट 1सुद्धा अपलोड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पार्ट 3 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघणार आहे. ओके, तर यानंतरसुद्धा असे भरपूर व्हिडिओज येणार आहेत इंटरव्ह्यू क्वेश्चन्सशी रिलेटेड. त्याचबरोबर त्यात आपण हे सुद्धा डिस्कस करणार आहे की तिथं काय काय ॲन्सर्स देणं आपण एक्सपेक्टेड आहे. सो प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करेन किंवा अपलोड करेन तेव्हा तुम्हाला ते माझ्या चॅनलवरती दिसतील किंवा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशनसुद्धा मिळून जातील. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.